देशी दारूसह 2.5 लाखाचा मुद्देमाल ताब्यात. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई. सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत देशी दारूसह 2.5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सध्या सुरू असणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार चोरट्या दारू विक्री वाहतुकीबाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कवटेपिरान ते लक्ष्मी फाटा रस्त्यावर एक इसम विनापरवाना देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून तपासणी करीत असताना संशयित ओमनी गाडी दिसतात तपासणी केली असता गाडीमध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले. याबाबत गाडीचा चालक पुंडलिक परप्पा करेनवर वय वर्ष 46 राहणार सावंत प्लॉट पारिजात कॉलनी सांगली याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी जादा दराने विक्री करण्यासाठी देशी दारू आणल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून गाडीतील विविध लेबल असणाऱ्या 40,000 रुपये किमतीच्या देशी दारूचे बॉक्स तसेच 2 लाखाची ओमनी 4 चाकी असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या कारवाईमुळे जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार तसेच पथकातील अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, सतीश माने, दरिबा बंडगर, सतीश नलावडे, अमीर शाह फकीर, अतुल माने, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, सागर टिंगरे, संदीप गुरव, उदयसिंह माळी, महादेव नागणे तसेच विक्रम खोत, केरुबा चव्हाण यांनी कारवाई केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर.